आज सकाळी संजय राजाराम राऊत अण्णा हजारेंना काही घोटाळ्यांची आठवण करून देत होते की अण्णा हजारेंनी अजून काही घोटाळ्यांवर लक्ष घालावं अशी बोलण्याची वेळ आज संजय राजाराम राऊतवर आलेली आहे। मला आठवतं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आमचे मोठे साहेब हे अण्णा हजारेंना वाकड्या तोंडाचा गांधी म्हणून उल्लेख करायचे आणि त्याच अण्णा हजारेंना तुम्ही अजून काही घोटाळ्यांवर लक्ष घाला अशी बोलण्याची वेळ या भांडूपच्या श्री 420 वर आलेली आहे। आता अण्णा हजारेजींना घोटाळ्यांची आठवण हजारेंना लक्ष घालायला सांगायला पाहिजे। एवढीच घोटाळ्यांची आठवण करण्याची खास अगर संजय राजाराम राऊतला असेल तर हे सगळ्या ज्या घोटाळे आहेत कोविडचे ज्याच्यामध्ये संजय राजाराम राऊतचा मालक त्याचा मुलगा मालकाचा मेवणा हे सगळे जे बरबटलेले आहेत त्याही थोड्या घोटाळ्यांवर अण्णा हजारेजींनी लक्ष घालावं अशी ही विनंती केली तर वाईट नाहीये। आणि पदाचा गैरवापर काय असतो हे अगर खऱ्या अर्थाने बघायचं असेल तर 2.5 वर्षाचा महाविकास आघाडीचा जो कार्यकाळ आहे तो फार जवळून पाहिल्यानंतर दिसेल की अहंकार काय असतो। आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शिकवण्या आणि सल्ले देण्या एवढा मोठा हा भांडूपचा देवानं निश्चित पद्धतीने नाही। कारण का तुम्हालाही काही सल्ले संघाच्या माध्यमातून दिले गेले होते हिंदुत्वाबद्दल दाढी कुरवण्याबद्दल ते तुम्ही किती ऐकले त्या विचारांचं किती पालन केलं। म्हणून उगाच दुसऱ्यांना सल्ले देण्यापेक्षा तुमच्या बुडाखाली किती आग लागली आहे ह्याचा पहिला अंदाज घ्या। आणि आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना खलनायक बोलण्या अगोदर तुला महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो जोकर आम्ही सगळेजण मानतो मग अगर आमचे देवेंद्र फडणवीस साहेब खरंच खलनायक होते मग तू त्यांना कलिनाच्या हयात हॉटेलमध्ये का भेटायला गेलेला? खलनायक होते ना। कुठल्या मुद्द्यासाठी भेटायला गेलेला खलनायकांना? तुझ्या मालकाला जेव्हा मातोश्री 2च्या परवानग्या पाहिजे होत्या तेव्हा मग देवेंद्र फडणवीस खलनायक आहेत हे तुला वाटलं नाही का? की तुझ्या मालकाला वाटलं नाही का? आता जेव्हा तुमचा व्यवस्थित कार्यक्रम झालेला आहे काँग्रेसच्या तुकड्यांवर जगणारे तुम्ही लोक दुसऱ्यांना खलनायक बोलण्या अगोदर किंवा फडणवीस साहेबांना आमच्या खलनायक बोलण्या अगोदर तुझ्या आणि तुझ्या मालकाचा महाराष्ट्राच्या राजकारणाचा तुम्ही लोक जोकर झालेला आहात त्याबद्दल थोडा विचार कर आणि मग आपलं थोबाड उघड। बोला। मग संजय राजाराम राऊत आणि त्याचा मालक पवार साहेबांची कुठली गँग आहे? बेवडा गँग आहे क्या गांजा गँग आहे? दुसऱ्यांना सुपारी बोलण्या अगोदर तुम्ही जे पवार साहेबांचा जो गांजा गँग म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरता त्याबद्दल थोडी माहिती द्या आणि मग दुसऱ्यांबद्दल टीका कर। नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत रामाची पूजा केली नाही का? स्वतःची पूजा केली असा प्रश्न आहे। त्यांना आरोप करण्यासाठी काय हो? आतापर्यंत मोदी साहेबांचा
कोणी पूजेसाठी तरी समोर बसू शकतं, पण तुझ्या मालकाला फोटो लावून कोण पूजा काय थुकण्याचं पण लायकीचं नाही. याबद्दल तू फक्त पहिला विचार कर. तुलना कोणाकोणाशी कुठे करायची हे या व्यक्तीला माहित नाही. आणि मग तुझा मालक मुकेश अंबानींच्या मुलाच्या लग्नाला नेमकं काय करतो? तुम्हाला गुजराती समाजाच्या लोकांवर एवढाच अगर द्वेष असेल तर मग तिथे फुकटाचं खाणं खायला आपल्या कुटुंबावर तुझा मालक का जातो? मग तिथे का बोलत नाही की आम्ही गुजराती समाजाच्या लोकांच्या मुलाच्या लग्नाला पण जाणार नाही? सुट्ट्या साजरा करण्यासाठी किंबहुना फुकट सुट्ट्या साजरा करण्यासाठी, फुकट जेवणासाठी गुजराती समाजाचे लोक चालतात आणि मग अन्य पत्रकार परिषदेमध्ये गुजराती समाजाच्या लोकांना शिव्या घालायच्या. हा विषय बरोबर नाही. मी तर ऐकलं की काँग्रेस आणि पवार साहेब यांना 25 सीटच्या पेक्षा जास्त द्यायला तयार नाहीयेत लायकीप्रमाणे. कारण का मोजून 13-14 काय आमदार राहिलेले आहेत, तर 25 सीट पेक्षा जास्त उद्धव ठाकरेला द्यायचं नाही असं ठरलेलं आहे. पहिलं त्याबद्दल बोला आणि मग स्वबळाची भाषा तर दूर हो. कारण का तू ह्यांचे खासदार 9चे 9 खासदार हे पाकिस्तानचे झेंडे फडकूनच निवडून आलेले आहेत, स्वतःच्या ताकदीवर कुठे आलेले आहेत. कारण का ह्यांचा मूळ मतदार, जे काल आमच्या फडणवीस साहेबांनी पण उल्लेख केला, यांचा मूळ मराठी मतदार यांच्याकडून कधीपासून दूर राहिलेला आहे. हिंदूंनी यांना मतदानच केलेलं नाहीये. हे सगळ्या पाकिस्तानच्या लोकांच्या झेंडे फडकवणाऱ्या लोकांवर निवडून आलेले हे लोक आहेत. ते आता काय केला, कशाला केला हे सगळं गोष्टी बघायला लागेल. हा प्रश्न मला सूट होतो का नाही याचा विचार करा. काल राज ठाकरे म्हणाले की उद्धव ठाकरेंबद्दल मराठी माणसाला अजूनही राग आहे आणि जे मतदान शिवसेनेला झालंय मराठी माणसांमध्ये मोठी विरोधातलं मतदान उद्धव ठाकरे. कारण का मराठी पॉकेटमध्ये जे आमचे फडणवीस साहेब अरिथमेटिक मांडतायत ते कितपत उद्धव ठाकरेला समजतं हा फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण का तो स्वतः एकदा मुख्यमंत्री असताना ते बोलले आहेत की मला बजेटचं काहीच कळत नाही. म्हणून आकडे ह्यांना किती कळतात हा माहित नाही. कारण का जिथे जिथे मराठी बाहुल पट्ट्या आहेत, शिवडी, लालबाग, वरळी, मग दादर, त्या सगळीकडे उद्धव ठाकरेंची मतं बघा ना त्यांच्या उमेदवाराची. तुला अगर मराठी माणसाचे मतदान असेल, तुम्हाला अगर हिंदूंचे अगर मतदान असतील तर त्याच्या पॉकेटमध्ये तुम्हाला मतदान झालं असतं. जिथे पाकिस्तानचे झेंडे फडकवले जातात, जिथे बांगलादेशी आणि रोहिंग्या राहतात, त्याच एरियामध्ये ह्यांना मतदान झालेलं आहे. आता ते खरं मतदान आहे की बोगस मतदान आहे ते पहिलं तपासलं पाहिजे. कारण काही बांगलादेशी लोकांनी पण येऊन मानपूर, शिवाजीनगरमध्ये मतदान केलं अशी माहिती आली आहे आणि ते आता उद्धव ठाकरेचा वोट बँक झालेला आहे. म्हणून अशा बांगलादेशी आणि रोहिंग्या अगर यांचे मतदार असतील तर हिंदू यांना कधीच मतदान करणार नाही. त्याबद्दल आमची पक्ष अधिकृत भूमिका तुमच्या समोर मांडेल. माझी वैयक्तिक भूमिका तुम्ही कॅमेरा समोर चालू शकणार नाही, ते नंतर विचारा. उगाच कितींदा बीप मारायला लागेल ते विचार करा. मग पक्षाची भूमिका तुम्हाला कळेल, ते बोलतील. पण ते सत्यच आहे ना. मुंबईमध्ये राहणारे बांगलादेशी आणि रोहिंगे यांना आणतो कोण आहे? हे शिवाजीनगर, मानपूर, भायखळा वेकाळामध्ये आलेले मुंबईचा महापौर उद्धव ठाकरे करून टाकेल, तो दिवस आता दूर नाही आहे. म्हणून कुठे ना कुठेतरी ह्याला टाच आणली पाहिजे किंवा थांबवलं पाहिजे अशा भूमिकेचे आम्ही लोक आहोत. म्हणून योग्य त्याचा अभ्यास करून ह्या बांगलादेशी आणि रोहिंग्याला आता मुंबई कडून बाहेर हकलवण्याचं काम येणाऱ्या कालावधीमध्ये आम्हाला ती मोहीम हातात घ्यायला लागेल. राज साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी मनापासून त्यांच्या शुभेच्छा देतो. कारण का बाळासाहेब ठाकरेंचे सगळे गुण ज्या ठाकरेंमध्ये आहेत,
जे तंतोतंत बाळासाहेबांचे विचाराचं पालन करतात, बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न जे 2.5 वर्षामध्ये अहंकार दाखवण्यामध्ये पीएचडी केली 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये. अहंकार काय असतो हे उद्धव ठाकरेच्या सरकारकडे पाहिल्यानंतर, त्याचा कारभार पाहिल्यानंतर बघू शकतो. त्याचा लाभार्थी मी एक आहे. म्हणून अहंकाराची भाषा संजय राजाराम राऊतने भांडूपमध्ये बसून करू नये. नाही ठीक आहे, आता ते का चॅलेंज करतायत, कशाला, ते अण्णा हजारे त्या बाबतीमध्ये ठरवतील. त्यावर त्यांच्या पक्षाचे लोक त्याबद्दल भूमिका मांडतील ना. म्हणजे नेमकं बाळासाहेबांचा नातवाचा वाढदिवस होता की मिया उद्धव ठाकरेच्या मुलाचा वाढदिवस हे आम्हाला कळतच नव्हतं. यापेक्षा त्याला घेऊन जायचं ना त्या माहीम मंदिरामध्ये, माहीम मस्जिदामध्ये, घालायची त्याच्यावरच चादर. अंमलबजावणी खालती प्रशासनाच्या माध्यमातून होते आहे. म्हणजे ह्या विरोधकांना बोंबलण्याशिवाय दुसरं काही कामच नाहीये ना. आणि सरकार आमचं एवढं चांगलं काम करतंय म्हणून विरोधकांना काय वाटतं यापेक्षा शेतकऱ्यांना आमच्या सरकारबद्दल काय वाटतं हा महत्वाचा विषय आहे. जिस तरीके से रोहिंग्या और मुस्लिम पकड़े गए कई जगहों पर वोटिंग करते हुए, आपको लगता है कि मुंबई और महाराष्ट्र के भीतर जो मुस्लिम वोटर्स की संख्या बढ़ाई गई वो जानबूझ के पूरी कॉन्स्पिरेसी के तहत चल रहा था? और मैं बोल रहा हूँ ये बांग्लादेशी रोहिंगे जो आज मुंबई महाराष्ट्र में रह रहे, उनको कौन ला रहा है, उनको पानी का कनेक्शन कौन दे रहा है, उनको आधार कार्ड कौन, हर एक के पास 2-2, 3-3 आधार कार्ड भी मिल रहे. तो ये सारी चीज की सीबीआई जांच होनी चाहिए, ऐसा मेरा मत है. क्योंकि ये कल देश को धोखा हो सकता है. कल ये राज्य में अलग तरीके का वातावरण निर्माण कर सकते हैं. क्योंकि ये जो हमारे महाराष्ट्र में रहने वाले मुसलमान ये अलग है और ये रोहिंग्या और बांग्लादेशी लोग अलग है. इनको यहाँ आके इस्लाम राष्ट्र बनाने के लिए इनको यहां डाला जा रहा है. अगर उनको कल वोटिंग राइट्स अगर मिलना चालू हो गया तो कल एक बांग्लादेशी और रोहिंग्या को मुंबई का मेयर बना देंगे ये लोग. मुंबई को पाकिस्तान बना देंगे, महाराष्ट्र को मिनी पाकिस्तान. मालेगांव में और क्या हो रहा है? मालेगांव में जो कुछ भी वोटिंग हुआ है वो वोटिंग यादी, वोटर लिस्ट तो जांच होनी चाहिए उसकी कि उसमें लोकल मुसलमान कितने हैं और उसमें बांग्लादेशी और रोहिंग्या कितने हैं. जैसे ओवैसी के कॉन्स्टिट्यूंसी में 2.5-3 लाख बोगस वोटर है. तो मेरा तो आरोप है कि जितने मोहल्लों से मतदान हुआ है उस सब वोटर आईडी को चेक होना चाहिए. वो सच्ची में वो लोग वहां रहते हो कि सारे बोगस वोटर है, सारे रोहिंग्या बांग्लादेशी है, उसकी जांच होनी चाहिए. ऐसी मांग मैं इलेक्शन कमीशन के पास करूंगा. आपको लगता है कि ये पूरे कॉन्स्पिरेसी, क्योंकि ये तुरंत में किया गया नहीं, पिछले 10 साल 5 साल से जो प्लानिंग के तहत इस तरीके की चीजें हो रही है और बीजेपी को उसके हिसाब से ये सारी कॉन्स्पिरेसी हो रही है. फिर उसमें रोहिंग्या और बांग्लादेशियों को ये ऐसे शहरों में लाना, उनको वोटिंग राइट देना, उनको यहाँ का मतदार बनाना और फिर कल ऐसे चुनाव में इस तरीके का रिजल्ट लाना. और फिर जहां जहां इस तरीके उनके उम्मीदवार जीते हैं वहां पाकिस्तान के झंडे लहराए गए हैं, वहां हिरवा गुलाल उधर उड़ाया गया है. तो ये सारा चीज ये पाकिस्तान के एजेंडे के माध्यम से हो रहा है. देश के खिलाफ ये बहुत बड़ा षड्यंत्र है. इसके खिलाफ आवाज उठाना ही चाहिए. क्योंकि कल जो पाकिस्तान में चीजें आज हो रही है वो कल हमारे देश में होना चालू हो जाएंगी ये रोहिंग्या और बांग्लादेशी के माध्यम से. इसलिए सही वक्त पे रोकना पड़ेगा. लोकसभा चुनाव नतीजों के बाद उद्धव ठाकरे अपनी पार्टी की मीटिंग में अकेला चुनाव लड़ने की तैयारी में दिख रहे हैं. आने वाले विधानसभा में बड़ा भाई कौन होगा महाविकास आघाड़ी में, तो कौन लक्ष्य है? उद्धव ठाकरे ने अकेले चुनाव लड़ने की हिम्मत दिखानी चाहिए. मेरा ऐसा बोलना है. सिर्फ सुखी धमकी नहीं देते रहना चाहिए कि मुझे, मेरे मालूमात के हिसाब से कांग्रेस उनको 25 सीट से ज्यादा देने को तैयार नहीं है. तो इसलिए ये सब जो वो इंफॉर्मेशन बाहर निकाले कि हम स्वतंत्र लड़ाएंगे, उनकी हिम्मत नहीं है. उनकी रीढ़ की हड्डी टूट गई है कि वो खुद का खुद चुनाव लड़ सकते हैं महाराष्ट्र में. इसलिए ये सारी सूखी धमकियां हैं. उद्धव ठाकरे को इतनी हिम्मत ही बची नहीं कि उसको मालूम है महायुति टूट जाएगी. मैं असली पवार को जवाब देता हूँ, बाहर के पवार को जवाब नहीं देता. संजय राउत देवेंद्र फडणवीस को महाराष्ट्र का विलेन बता रहे हैं.
कैसे आप संजय राउत ये महाराष्ट्र के राजनीति का खुद जोकर है। अगर आपको अभी हमारे देवेंद्र फडणवीस साहब विलन लगते हैं तो फिर आप कलीना के हयात में उनको क्यों मिलने गए थे, कौन से विषय को मिलने गए थे? आपके मालक ने जो दूसरी मातोश्री बनाई है उसके जो परमिशन है तो यही देवेंद्र फडणवीस जी ने आपको दिला के दी थी, तभी आपको देवेंद्र फडणवीस साहब विलन नहीं लगे। तो इसलिए जोकर ने अपने औकात के हिसाब से बात करना चाहिए। वक्फ बोर्ड को जो 10 करोड़ का निधि दिया गया है उस पर से सवाल मचा हुआ है, क्या कुछ पार्टी की भूमिका है या आप मेरे पार्टी की भूमिका पार्टी के द्वारा जल्द ही उसको डिक्लेयर किया जाएगा, बोला जाएगा। मेरी वैयक्तिक भूमिका आप कैमरा पे चला नहीं पाएंगे, इसलिए अलग से मुझे मिलिए कि कितने बार बीप बजाना आपको परेशानी हो जाएगी। दिनेश कुमार के बयान भी आया है सामने और संजय राउत ये कह रहे हैं कि संघ चाहे तो मोदी जी को उनको हटा सकते हैं, अहंकार से ही करना। देखिए ऐसा है, संजय राउत की औकात नहीं है राष्ट्रीय स्वयं संघ के बारे में बोलने की। राष्ट्रीय स्वयं संघ ने फिर उद्धव जी को और उनके पार्टी को भी हिंदुत्व के बारे में बहुत सारे सलाह दिया था, एडवाइस दिया था, वो मानी क्या? हाँ, अपना स्वाभिमान बेच के आज